12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोच झाला आहे. तर आपण देखील एक 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. सामना चालू करायचा आहे, ज्यामध्ये 5 षटकं असतील आणि 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले. म्हणजेच कुठेतरी दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवर प्लेला आपण तिसरा खेळाडू हा सर्कलच्या बाहेर ठेवायचा आहे. शुभम पाटील आमच्यापर्यंत पोहोच झाले. तर कॅमेरामॅन व बक्षीसदात्यांकडे आपण थोडंसं फोकस करायचं आहे प्लीज, कारण अर्धशतक ज्या खेळाडूंना झळकावलं. साहिदच्या सागर भोईर यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं बक्षीस आमच्यापर्यंत पोहोच झालं आहे. ते देखील शुभम पाटील यांना द्यायचं आहे. तर अप्रतिम खेळी केली, त्यांना बक्षीस देत आहेत मान्यवर संघमालक आहेत, यांच्याकडनं हे बक्षीस. सुंदर खेळी. यावेळेला हवाई फायर आणि हवाई फायर केल्या प्रेक्षकांच्या भेटीला सुरुवात झाली आहे षटकारानं. मोठा फटका कमांडीजे. तर पहिल्याच चेंडूवर हल्ला चढवला जातोय निखिल बागोली यांच्या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न सुरुवात करत असताना मात्र निशांतनं पहिल्याच चेंडूवर जो हल्ला चढवलाय ना, हवाई हल्ला, मोठ्या षटकाराला सुरुवात षटकारानं केली आहे. यावेळेला आता मात्र जाळ्यामध्ये फसवलंय. यावेळेला विकेट. एक तुम्हारी तो का हमारी, असंच काही गणित आपल्याला बघायला मिळालं. यावेळेस निशांतला मात्र परतावं लागेल. कमान लीजिए. चला पुढचा फलंदाज श्री सिद्धिविनायक संघ आपण पाठवून द्यायचा आहे. निशांतनं मात्र सुरुवात षटकारानं करून दिलं, लगेच गडी बाद देखील झालाय. तर पुढचा फलंदाज आपण लगेच वॉर्मअप वर पाठवायचा आहे. तर 1 डाऊनला फलंदाज सूरजला बघतोय आपण. यावेळेला देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न होताना मात्र चेंडूला मिस करतायत. आल्यात मोठा फटका खेळायचा निर्णय हाती घेतला होता, यावेळेला मिस करतील. यावेळेला फटका चांगला आहे, देखणा फटका आहे. दुसरे धावेचा प्रयत्न थांबवला जाते. रोहित पाटील आहेत एका साईडला. चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण रोहित पाटील आहे तोपर्यंत संघाचे मात्र त्याच्यावर थोडीशी जिम्मेदारी सोपवली. यापूर्वीचा आपण सामना बघितला, त्यामध्ये रोहित पाटीलनं देखील चांगली फलंदाजी करत असताना एक चांगली धावसंख्या ठेवली. त्यानंतर तो सामना आपल्या खिच्यामध्ये टाकला. आता पुन्हा एकदा त्यांचा सामना आता बघतोय आपण श्रेयश एंटरप्राइजेस संघाविरुद्ध लागला जातोय. तर पंकज यांच्याकडनं बक्षीस सूरज भगत यांना लागले. प्रति षटकाराचं 200 रुपयाचं हे बक्षीस लावलं जात आहे. यावेळेला पुन्हा एकदा रोहित पाटील बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होते. फक्त सिंगल धाव येईल. धावसंख्या फलकावरती लागली जाईल 7 आकड्यावरती 8 धावा. 8 धावा लागल्यात. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूमध्ये थोडीशी कला दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
मोठा फटका खर्च केलाय तरी देखील थोडासा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला. निखिल बागुल यांनी चांगलं षटक हाताळलंय. षटक मात्र पहिलं संपवेल. षटक 8 धावांना खर्च करतोय. कुठेतरी पहिल्याच चेंडूवर मोठा फटका बसल्यानंतर देखील एक विकेट मिळवली. त्यानंतर कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला आणि बघितलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपवेल. चला आपण लगेच पुढचा गोलंदाज मार्गपटलावर आणायचा आहे. निश्चितच पुढचं नाव असेल विष्णू खुताडे, जो की डावखुरा गोलंदाज आहे. सातत्यानं चांगली गोलंदाजी करत आला आहे या टुर्नामेंटमधनं. आतापर्यंत बघितली तर श्रेयस एंटरप्राइजेसनं देखील चांगला खेळ केला आहे. त्याने देखील सातत्यानं चांगली गोलंदाजी करत या खेळाडूंना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या संघाला देखील चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर मात्र त्याला पुढे आणलं जाईल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा मनसुबा असते रोहित पाटील आणि समोरचा सूरज. कारण बघितलं तर एका साईडनं रोहित पाटील आहेत, तर रोहित पाटीलनं एक चांगली साईड पकडून ठेवण्याचा मनसुबा आखला आहे. त्यानंतर कुठेतरी मोठे फटके मारण्याचा मनसुबा आखला गेला तर सूरजला मोठे फटके मारावे लागतील. कारण जोपर्यंत यावेळेला चांगला फटका आहे, जसं काय मिळणार नाही. सिंगल येते. सिंगल न मात्र धाव फलकावरती कुठेतरी बदल घडेल. 9 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय सूरजच्या बॅटमधनं. मात्र कुठलाही मोठा फटका हाणून देत नाहीये. आपण बघतो मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड चालू आहे आणि सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जर मोठे फटके मारत नसाल तर कुठेतरी आपल्या संघासाठी थोडीशी अडथळा निर्माण होऊ शकते. कुठेतरी एक दुसरे मोठे फटके बसणं खूप गरजेचं आहे. तर या वेळेला मात्र थोडासा हळुवारपणे खेळ चालू आहे. फलकावरती धावा लागतील. दुहेरी आकड्यामध्ये पोहोचले 10 या आकड्यावरती आहे. चेंडू संपलेत 2. विष्णू खोताडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात करतोय. यावेळेस खोलवर टप्पा टाकलाय. चांगला टप्पा आहे. पंचांकडे थोडीशी अपील केली जाईल. मात्र निर्धाव चेंडूची घोषणा होईल. निखिल बागुल त्या चेंडूला कॅच करतील. पुन्हा एकदा चेंडू मारला जातोय परंतु थोडासा क्षेत्राचा मात्र थोडासा हातभार मिळत नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा एक सिंगल धावी. कुठेतरी महत्त्वपूर्ण जे षटक आहेत ते कुठेतरी पार झाले. जर ते निघून गेले असंच काहीतरी गणित असेल. अविनाश हरड जिथे पण असतील सचिन पष्टे यांच्याशी आपण संपर्क साधायचा. अविनाश हरड आता यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉयच होत आहेत. क्लीन चित होत आहेत. यावेळेस सूरजला मात्र आता जागा सोडावी लागेल आणि विष्णू खुताडनं मात्र चांगला टप्पा ठेवला. अचूक टप्पा ठेवत असताना मात्र यष्टी उद्ध्वस्त करतील. चला पुढचा फलंदाज आपण लगेच पाठवून द्यायचा आहे. नवीन फलंदाज येतोय बाबू. निखिल या वेळेला पहिला चेंडू खेळण्याचा मनसुबा झालाय मात्र स्ट्राईक देतोय. षटक क्रमांक दुसरा देखील संपवलं जाईल. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 या आकड्यावरती लागली जाईल. विष्णू खुताडे मात्र 4 धावा खर्च करतोय. एक सुंदर देखणं षटक हाताळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले चांगलं हाताळलं जातं 2 गोलंदाजांच्या मार्फत. चांगली सातत्यानं गोलंदाजीच्या जोरावर श्रेयस एंटरप्राइजेस मात्र संघ थोडासा पुढे सरकतोय.
यावेळेला कुठेतरी फलंदाजांना जास्तीत जास्त दबावामध्ये आणलं जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 2 विकेट मिळवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर निशांत सारखा फलंदाज बाद झाला. त्यानंतर लगेच सूरज बाद देखील झालेत. तर 2 फलंदाजांना देखील परतीचा प्रवास दाखवला गेला. यानंतर मिडल ऑर्डरचा फलंदाज आलेत निखिल आणि ओपनिंगचा फलंदाज म्हणजे जो सलामीला फलंदाज आलाय रोहित, त्याला अजून खेळ करणं बाकी आहे. 3 षटकांचा खेळ इथून बाकी असेल. तर षटक क्रमांक आपण बघतोय निखिलला तिसरं हाताळण्याकरिता आलाय पुढे. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला टोटवला जाईल. जास्त काय मिळणार नाही. रितेश मस्कर असतील चेंडूला पकडतील, तोपर्यंत सिंगल मिळेल. स्ट्राईकला रोहित पाटीलला आणलं जाईल. यावेळेस रोहित पाटीलला आता मात्र खांदे उघडावे लागतील, हात खोलावे लागतील, आपल्या बॅटची कला दाखवावी लागेल. तेव्हा कुठेतरी पुढे आपला संघ पुढे रनामध्ये येऊ शकतो. यावेळेला फिल्डिंगमध्ये थोडंसं फेरबदल करतील श्रेयस एंटरप्राइजेस. लॉंगन साईडला फिल्डर लावले जाईल. मिड विकेटला देखील फिल्डिंग खूप स्ट्रॉंग साईड लावली जाईल. कारण मिड विकेटला बघितलं तर रोहित पाटीलचे चांगले देखणे फटके मारत असतात. यावेळेला निखिल बागुल ते हेरलंय आणि फिल्डिंगमध्ये थोडंसं बदल चेंजेस देखील केले जातील. यावेळेला फुलटा चेंडू आहे, मात्र फुलटा चेंडूला गॅप मध्ये टाकलंय, मात्र कुठेतरी चेंडू थांबलाय. थोडासा बॅड लक म्हणायला काही हरकत नाहीये. जो चेंडू चौकारामध्ये कन्वर्ट व्हायला हवा होता तो मात्र कुठेतरी अडथळा निर्माण झाला. आता चेंडू थांबलाय. 2 धावा पळून पूर्ण होतील. सहजरित्या धाव फलकावरती रचल्या जातील. 15 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा चांगला टिचून मारा केलाय. अचूक टप्पा ठेवला जातोय, स्लोवर केला जातो, मात्र पंचांचे हात स्थिरवला जात आहेत. आमच्या साईडला वळतायत पंच, म्हणतायत की खराब चेंडू पडला जातोय आणि वाईट पडला जातोय. या वाईट चेंडूनं धाव फलकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. थोडासा फलंदाजापासून चेंडू दुर्वा टाकण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेला पुन्हा एकदा हळवारपणे चेंडूला टोटवलाय. फक्त सिंगल येईल. बॅकअप चांगला मिळतोय. बॅकअप ठेवणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी चुका जर झाल्या तर बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बॅटची कडा लागली आहे, मात्र यावेळेला फिल्डिंगमध्ये कुठेतरी थ्रो करण्याचा प्रयत्न झाला. विकेट मिळाली असते, परंतु चुकीचा थ्रो झाला आहे. चुकीचा थ्रो बघायला मिळाला आहे. एका निश्चित रूपानं जर चांगला थ्रो झाला असता, विकेट किपरकडे दिला असता, तर निखिलसारखा फलंदाज देखील बाद झाला असता. मात्र थोडंसं बॅड लक म्हणता येईल. यावेळेला तो व्हेरिएशन बघायला मिळालं. खूप जास्त स्विंग देखील बघायला मिळाला आहे. विकेट किपरनं मात्र आपली भूमिका चांगली बजावली आहे. एका निर्धाव चेंडू पडला जातोय. षटकामधून अंतिम चेंडू बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 17. पुन्हा एकदा खडे चेंडूला टोटावण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू मध्ये कुठेतरी टोटावणं नजाकत बघायला मिळाली नाहीये. थांबलाय. ऑफ साईडला जो पॉइंट कव्हरला चेंडू टोटावलाय, तोपर्यंत तिसरी धाव देखील पळून पूर्ण होईल आणि षटक इथे समाप्त होईल. तिसरं निखिल बागुल आपल्या कोट्यातील दुसरं षटक संपवेल आणि धावसंख्या फलकावरती 20.
नवीन गोलंदाज येतोय दीप बागुल. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता इथून मात्र आता श्री सिद्धिविनायक संघाला आपली गाडीमधले जे गेअर आहेत ते आता चेंज करावे लागतील. या वेळेला खूप जास्त चेंडू हवेमध्ये आहे, चुकी होणार नाहीये, झेल चांगला होतोय. विकेट निखिल बागुलला तर जागा सोडावी लागते. आली महत्वपूर्ण विकेट. तर नवीन फलंदाज येतो अक्षय नाईक. निखिलच्या बाद झाल्यानंतर लगेच अक्षयला बोलवलं गेलंय. दीपनं मात्र पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवले. इथून कुठेतरी मोठे फटके मारण्याचा मनसुबा होता निखिलचा, त्यानंतर सोपा झेल देऊन बसलेत. कुठेतरी बॅट आणि चेंडू यामध्ये कनेक्शन झाला नसावा आणि त्यानं सोपा झेल देऊन बसलेत. यावेळेला ऑफ साईडला छोटा टप्पा टाकला गेला. कट करण्याचा प्रयत्न झाला, यावेळेला फक्त सिंगल आली आहे. सिंगल धावेनं धावफलकामध्ये थोडंसं फेरबदल केला जाईल. 21 या आकड्यावरती आहे. 21 धावफलकावरती असतील. त्यानंतर 2 चेंडूंचा खेळ देखील संपुष्टात आलाय. जी आता जिम्मेदारी असेल ते रोहित पाटील यांच्यावर असेल. इथून धावा मिळवणं खूप गरजेचं आहे. तर एकच संघामधून हे दोन्ही खेळाडू खेळत असतात, त्यांना माहिती आहे एकमेकांचा खेळ. तर कुठल्या प्रकारचे चेंडू टाकायचे हाताळायचे किंवा कुठला फलंदाज कुठे जास्त स्ट्रॉंग साईडवर खेळत असतो हे देखील त्यांना माहीत असतं. यावेळेला मात्र आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले गेलेत. तर एका साईडला दीप, एका नौका खेळाडू, त्यानंतर रोहित पाटील असतील. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडूला थांबवणं थोडासा कठीण होऊन बसेल. आलाय चौकार, महत्वपूर्ण चौकार आहे कमांडीचे. तर चांगलं गाणं देखील रचलं गेलंय. तर खाडीवली विभागासाठी आर के किंग सह सपोर्ट आहे. रोहित पाटीलनं मात्र मोठा फटका खेळलाय. तर अशाच काही फटक्यांची गरज आहे. धावसंख्या फलकावरती लागले गेले 25. मोठे मोठे फटके खेळून एका चांगल्या रणनीतीमध्ये येऊन ठेवणं तेवढं बंधनकारक ठरेल. धावसंख्या फलकावरती 25 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. अजून उर्वरित 3 चेंडूंचा या षटकामधून खेळ बाकी असेल. या वेळेला चांगला फटका आहे आणि या फटक्यामध्ये खूप जास्त नजाकत आहे आणि मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ आलाय षटकार कमांडचे. तर कुठेतरी मोठे फटके येण्याला सुरुवात झाली आहे. चौकाराला बॅक टू बॅक लगेच मोठा फटका षटकारामध्ये कन्वर्ट केला रोहित पाटील यांना. मोठे मोठे फटके मारणं खूप बंधनकारक ठरेल. मी म्हणत होतो की मोठे फटके मारले गेले तर चांगल्या रणनीतीमध्ये हा संघ पोहोचेल. पुन्हा एकदा आता पंच आमच्या दिशेने वळतील आलाय. वाईट चेंडू मध्येच बरोबर धावसंख्या फलकावरती पोहोचेल 32 या आकड्यावरती. कुठेतरी चुकीचा चेंडू पडला गेला, दबाव आलाय. गोलंदाज नौका गोलंदाज आहे दीप, त्याच्यावर मोठे हल्ले चढवण्याचं टार्गेट ठरवलं गेलंय. यावेळेला चांगला चेंडू आहे.
तर दीपनं मात्र 14 धावांचं जे षटक हाताळलंय का महत्वपूर्ण षटक श्री सिद्धिविनायक संघासाठी ठरलं गेलं आहे. धावसंख्या फलकावरती पोहोचेल 34 या आकड्यावरती आहे. रोहित पाटीलनं मात्र आता आपल्या हातामध्ये जी कला आहे ती दाखवण्याला सुरुवात केली आहे. कुठेतरी महत्त्वपूर्ण ज्या षटकं होती ते आता मात्र संपुष्टात आले. यावेळेला नवख्या गोलंदाजांवर मोठे हल्ले चढवले जात आहेत. नवीन गोलंदाज येतोय तेजस. आता शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक आहे आणि श्री सिद्धिविनायक संघानं देखील ओळखावं लागेल की आपल्या संघासाठी 34 धावा ज्या लावल्या गेल्यात त्या पुरेशा नसतील. जास्त धावा रचण्याचा मनसुबा आखावा लागेल. या वेळेला मोठा फटका आहे आणि चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला चाललाय षटकार. कमांड जे चला पुढच्या संघांना आम्ही लगेच आमंत्रित करणार आहोत. दोन संघांनी लगेच रेडी राहायचंय. या वेळेला अक्षय नाईक मात्र मोठे फटके खेळण्याचा मनसुबा आखतोय. पुन्हा चाललाय चेंडू खेळाडूंना मात्र गुंगावून आलाय चौकार. या चौकारानं मात्र धाव फलकावरती खूप जास्त तारांबळ उडाले. धाव फलक पुढे सरकले 44 या आकड्यावरती आहे. 44. रितेश आपल्या साईडला जो छोटा मुलगा आहे थोडासा आपण त्याला थोडे मागे घालवायचं आहे. अन्यथा थोडासा दुखापत होऊ शकतो. कारण बघितलं तर क्रिकेट मॅच आहे. एक महत्त्वाचा सामना चालू आहे. अजून थोडे मागं पाठवायचं आहे त्याला. त्याला पूर्ण त्या लॉबीमधनं बाहेर घालवायचं आहे. ओके. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळतो अक्षय नाईक यांच्या बॅटमधनं. दुसरा तडाखा. कमांड डीजे गाणं चांगलं हो आणि देखणं सुंदर गाणं होऊन जाऊ द्या. धन्यवाद डीजे. जी वाईट पट्टी आहे प्रेक्षक राजा आपण आलात थोडं सहकार्य करायचंय. त्या वाईट पट्टीच्या थोडंसं आपण पलीकडे मागे जायचंय. मागे जाऊन बसा कारण दुखापत होऊ शकते आपल्याला. जेव्हा खेळाडू कॅच किंवा फील्ड करण्याकरिता जेव्हा जोरात येत असतो कदाचित आपल्याला ती दुखापत होऊ नये याकरिता आपण थोडंसं सहकार्य असू द्या. तर अक्षय नाईक यांच्या बॅटमधनं दुसरा फटका मोठा बघायला मिळाला आहे. तर सातत्यानं अक्षय नाईक देखील आपले हात उघडतोय. यावेळेला धावसंख्या फलकावरती लागल्या जातात तब्बल 51 म्हणजे 50+ धावा लागल्यात. कुठेतरी बघितलं गेलं तर 3 षटकांमध्ये धावा थांबवण्याचा मनसुबा राखला गेला. यावेळेला मोठे फटके 2 षटकांमध्ये आले. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थांबवला जाईल. दुसरी धाव पळून पळून सहजरित्या बघायला मिळते. अक्षय नाईक मात्र या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्यात यश मिळवतोय. पुन्हा एकदा 2 धावा 53 धावा मिळवेल. अजून शेवटचं षटक आणि अंतिम षटक म्हणत होतो की हाणामारीचं षटक. शेवटचे 2 षटक अजून 2 चेंडू बाकी असतील. तर दोन्ही खेळाडू एका संघामधून खेळत असतात. त्यांना माहिती आहे सातत्यानं मी म्हणत असतो की कुठेतरी एकमेकांचा जो वीक झोन असतो तो ओळखत असतात. असंच काही अक्षय नाईकनं तो खेळ ओळखलाय. यावेळेला पुन्हा पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता मात्र जसं काही बॅटमध्ये हा चेंडू त्यांच्या रडारमध्ये आला नसावा आणि सिंगल धावित या. शेवटचा चेंडू मात्र खेळावा लागेल. रोहित पाटील यांना धाव फलकावरती 54 लागल्या जात आहेत. कुठेतरी 3 षटकांमध्ये बघितलं गेलं तर श्री सिद्धिविनायक संघाला थांबवलं होतं. त्यानंतर रोहित पाटीलनं जे दीपचं 4थं क्रमांकाचं षटक 14 धावांना मिळवलं त्यानंतर शेवटचं षटक देखील रोशन बागुल यांच्याकडनं बक्षीस लागलंय. जर या शेवटच्या चेंडूवर रोहित पाटील यांनी षटकार खेचला तर 500 रुपयाचं बक्षीस लावलं गेलंय. शेवटचा चेंडू आहे तर 500 रुपयाचं बक्षीस आहे.
आणि बक्षीस लागू झालाय. रोहित पाटील यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारलाय आणि या षटकारानं धाव फलक 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 100 धावांचं लक्ष आहे. कमांड जे थँक्यू डीजे डीजे थँक्यू. चला टॉस करण्याकरता चेंडू इकडनं जमा करायचा आहे. लगेच चेंडू पाठवायचा आहे आमच्यापर्यंत. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल टीम श्रावणी एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम ट्रिपल एस किंग आणि त्याच्या विपक्ष टीम श्रावणी एंटरप्राइजेस आणि टीम ट्रिपल एस किंग्स. आता चला एक मॅच आपल्या भेटीला येईल. टीम ट्रिपल एस किंग कर्णधार आलाय. चला कर्णधार या लवकर. टीम श्रावणी एंटरप्राइजेस माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या कर्णधार लवकर. श्रावणी एंटरप्राइजेस श्रावणी एंटरप्राइजेस कर्णधार सुद्धा येऊन पोहोचलाय. सचिनजी पोस्टे यांच्या शुभ हस्ते तो पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. मुख्य मंचा टॉस बॉक्स मधनं एका बाजूने आपण पाहतोय ट्रिपल एस किंग आणि श्रावणी एंटरप्राइजेस. सचिनजी पोस्टे यांच्या शुभ हस्ते तो टॉस या ठिकाणी उडवला जातोय. कॉल दिला जाईल मुकेश कडनं. टेल टॉस जिंकलाय मुकेश यांनी. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर श्रावणी एंटरप्राइजेस सारखा संघ आहे त्या टीमला किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असतील. शुभेच्छा असतील दोन्ही टीम करता. महेंद्र मात्र टॉस उडवलं लगेच फरार. आपण पाहतोय खानेली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला. खऱ्या अर्थानं याही वर्षातनं एक तितकंच चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून 2024 हे पर्व. तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून अथक मेहनत सर्वांची आणि त्या मेहनतीतनं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व. नो डाऊट अक्षय नाईक मॅन फ्रॉम देवघरचा हा खेळाडू. अक्षय नाईक असेल, रोहित असेल, दर्शन मोकाशी, निशांत पाटील, धनंजय. खूप चांगली टीम बांधणी आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात आहे. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. एका बाजूने रोहित असेल तर निशांत पाटील ज्याला आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करण्याकरता तो सज्ज आहे. समोर निखिल बागुल आहे आणि निखिल बागुलच्या विपक्षात गोलंदाजी ट्रॅकवरनं अक्षय नाईकला आपण पाहतोय.
अक्षय नाईक एक मोठ्या तालमीतला एक मोठा खेळाडू आहे. अक्षय नाईक ऑलराऊंडर प्रदर्शन सातत्यानं एक पहिला बॉल निखिल बागुलच्या विपक्षात मात्र फटका फसलाय, मात्र झेल सुटलाय. हा बैल मुझे मार अशी परिस्थिती आहे. एक महत्वाच्या क्षणी, एक मोक्याच्या ठिकाणी आणि एक चांगला सहज सोपा झेल सोडलाय. आता हडकमोल सर असते तर आता सांगितलं असतं पोता घे पोता, पोता झे पोता. हडकमोल सरांची आठवण आली मला यो झेल सुटल्यानंतर. मात्र एक मोठा हादरा बसला असता जर त्याला महत्व नाहीये. झेल सुटलाय, निखिल बागुरला एक संधी भेटली आहे. त्या संधीचा आता सोनं किती करेल ना ते बघावं लागेल. अक्षय नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं. समोर बॅटर आपण पाहतोय तेजसला, त्याच्या विपक्षात नेक्स्ट बॉल. नो डाऊट नॉन क्लेबल चेंडू, एक एक्स्ट्राचे धाव, अतिरिक्त धाव. नियम क्रमांक 22 केलं जात आहे अवलोकन. वाईट बॉल उद्घोषणा होती आहे. या वाईटनं धावसंख्या 1 न वाढतीये. तर या ठिकाणी या लीगचे अध्यक्ष साहेब सुरेंद्रजी काठोळे साहेब इथे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. तसेच त्यांच्या समवेत रमेशजी कदम साहेब, तसेच प्रसादजी भोईर साहेब इथे उपस्थित झालेत. दशरथजी भोईर, हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. तत्पूर्वी मैदानात काय घडलंय तर फलंदाज बाद झालाय. तेजस परतीच्या प्रवासाला, बॅक टू द आउट. सध्या बोर पिकून बरी झालेत बाजारात. तत्पूर्वी जाऊयात मैदानात. समोर रितेश मस्कर न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. जीवी स्पोर्ट्स ची जी एक शाखा आहे मनोर या ठिकाणी, त्या ठिकाणी प्रोप्रायटर रितेश मस्कर ती सांभाळतोय पूर्णपणे. रितेश मस्कर त्याच्यावर आता जबाबदारी आहे आणि ते म्हणतात ना की जबाबदारी वय पाहून येत नसते. तत्पूर्वी अक्षय नाईक मात्र जर पाहिलं तर चेंडू चांगला हाताळला अक्षय नाईकनं. त्यावरनं दुविधा मनस्थितीत हा फटका खेळताना कुठेतरी चेंडू निघून गेला. डॉट बॉलची होती उद्घोषणा. अक्षय नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. खूप चांगली संघबांधणी आपण एका बाजूने पाहतोय. सज्ज झालाय पुन्हा एकदा अक्षय नाईक गोलंदाजी ट्रॅकवरनं. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळताना मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल. रमेशजी कदम साहेबांकडनं विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चौकार मारले तरीही 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
तत्पूर्वी मैदानात अक्षय नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल. 4 धावसंख्या स्कोर कार्डवर असताना समोर रितेश मस्कर त्याला आपण पाहतोय इन ऍक्शन. नेक्स्ट बॉल मात्र पुढचा चेंडू लॉक केलाय. दर्शन मोकाशी काय झालं तत्पूर्वी जज करताना कुठेतरी पाय घसरला असावा आणि मग तिथनं रोहित पाटील बॅकअपला होता, त्यानं चेंडूला फील्ड केलं. 2 धावा च्या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. या 2 धावसंख्या वाढतीये जी जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. ती टीम श्रेयस एंटरप्राइजेस या टीमची. तत्पूर्वी सज्ज होईल समोर दुसऱ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवर. तर मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. टीम एका बाजूने आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक, तर एका बाजूने टीम श्रेयस एंटरप्राइजेस. निखिल बागुल त्याचा पहिल्या चेंडूवरनं झेल सोडला, त्यानंतर ते जीवनदान आणि त्या जीवनदानाचा आता किती फायदा घेईल ना हे पाहावं लागेल. तत्पूर्वी रोहित पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल. तत्पूर्वी सज्ज होईल रोहित पाटील, एक ऑलराऊंडर खेळाडू. सातत्यानं या वाडा तालुक्यातनं खूप चांगलं क्रिकेट त्यानं या वाडा तालुक्याला दिलंय. तो खरिवली गावातनं बिलॉंग करतो. आज मात्र या टीममधनं खेळताना निखिल बागुलच्या विपक्षात वाह मॅजिकल डिलिव्हरी हाताळताना मात्र डॉट बॉलची होती उद्घोषणा. जी गोलंदाजी अक्षय नाईकने केली ना त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी सध्या रोहित पाटील करतोय. शांत आणि संयमी खेळी करावी लागेल. नेक्स्ट बॉल सॉफ्ट हँडलनं चेंडूला खेळून काढला, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता ही कॉलिंग 2 धावा या वेगानं पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्या वधारती जे जाऊन पोहोचेल ती टोटल 8 या धावसंख्येवर. 61 धावांपर्यंत पोहोचायचं आणि 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. निखिल बागुल एका बाजूने तर एका बाजूने रोहित पाटील. रोहित पाटीलच्या विपक्षात मोठे फटके खेळणं हे थोडंसं कठीण आहे, कारण की एक नियंत्रित मारा सातत्यानं रोहित ही करत असतो. तो रोहित मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं समोर निखिल बागुलच्या विपक्षात. लेट पॅटनं खेळलाय, एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी करता मात्र दोघांच्या मदतीने या चेंडूला फील्ड केलंय. फेकी करेल 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. या 2 धावसंख्या 10 डबल फिगर या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचली आहे. निखिल बागुल पुन्हा एकदा सज्ज होईल. रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर समोर निखिलच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल लॉक केलंय, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. दर्शन मोकाशी नो डाऊट. निखिल बागुल एक महत्वाचा विकेट परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय प्रज्वल. मागच्या मॅच मधनं खूप चांगले इनिंग साकारली. 24 प्लस धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. तो प्रज्वल
मात्र जिथे संघ अडचणीत येतो ना तिथे मागच्या मॅचमधनं प्रज्वलनं या टीमला बाहेर काढलं, त्या संकटातनं त्यानं बाहेर काढलं आणि आता मात्र तेच काम पुन्हा एकदा तो करेल का मात्र सज्ज होतोय. समोर रोहित पाटील, एक नियंत्रित मारा. नेक्स्ट बॉल, दर्जेदार बॉल. चावरनं सन्मान कदाचित द्यायचा होता, दुविधा मनस्थितीतनं शेवटच्या क्षणी त्या बॉलवर पाठ टाकण्याचा प्रयत्न होता, जिथनं यष्टीरक्षक बाकीचं काम मात्र पूर्ण करतोय. डॉटची होती उद्घोषणा. सज्ज होईल पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल, रोहित पाटील. वाह, काय स्वतःच्याच फॉलोदरमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना दोन षटकांचा खेळ संपलाय. 5.0च्या सरासरीनं 10 लागल्या स्कोर कार्डवर. दोन षटकांचा खेळ अखेरीस 10 धावसंख्या स्कोर कार्डवर 61 पर्यंत पोहोचायचं म्हणजे येणारे बॉल आता 18 आणि 18 मध्ये 51. मोठं समीकरण आहे. समोर प्रज्वल सावंत आणि त्याच्या साथीला रितेश मस्कर ही जोडी मैदानात नाही. गोलंदाजी ट्रॅकवरनं नो डाऊट अक्षय नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. एक ऑलराऊंडर सातत्यानं या बारा तालुक्यातनं खूप चांगला खेळ त्यानंही केलाय, तो मात्र अक्षय नाईक सज्ज झालाय, मॅन फ्रॉम देवघर. मात्र फटका लॉक केलाय. दर्शन मोकाशी पुन्हा एकदा चेंडू खाली. नो डाऊट आणखीन एक झेल. फलंदाज बाद रितेश मस्कर. परतीच्या प्रवासाला विकेटला संधी. थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून ही खूप चांगली सुमधुर संगीत मात्र सातत्यानं ऐकवली जात आहेत. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जी लाईव्ह पाहतोय, खऱ्या अर्थानं लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला विश नेटवर्क. तत्पूर्वी तर पाहिलं तर मॅचमधनं आपण समोर अक्षय नाईक गोलंदाजीला असताना मात्र पूर्णपणे हावी झालाय. सूरज जाधव न्यू बॅटर मैदानात मजबूत शरीरयष्टी असलेला हा खेळाडू, मात्र आता चांगला खेळ करावा लागेल. दर्शन मोकाशीने 2 झेल टिपले, खूप चांगले झेल आणि 2 महत्वाचे झेल त्यानं टिपले. मनोज जाधव यांच्याकडनं लगातार 3 षटकारा करता सूरज जाधव करता 3 षटकारा करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे मनोज जाधव यांच्याकडनं. हाफ ट्रॅकर मात्र सोडून दिलं, जिथनं नो डाऊट ओके डेड बॉल असेल. हॅट्रिक साठी रमेशजी कदम आमच्या मान्यवर आहेत, त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. तर षटकारा करता मनोजजी जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. अरे कमाव पैसा, बंडलला फोडलेत पैशांचे. अक्षय नाईक गोलंदाजी ट्रॅकवरना. नेक्स्ट बॉल. मात्र जिथे पैशाचा विषय येतो ना, ते म्हणतात ना लालच बुरी बला आहे आणि फलंदाज बाद. परतावा लागेल विकेटचा पतंग. थँक्यू डीजे. मात्र 2 विकेट या 2 चेंडूवर घेतल्यात. आता 3रा विकेट आला तर विकेट हॅट्रिक करता आमचे मान्यवर रमेशजी कदम यांच्याकडनं कॅश प्राइज तब्बल 1000 रुपये.
नामी संधी आहे, विकेट हॅट्रिकला संधी आहे, 2 विकेट तर घेतल्यात. अक्षय नाईक मात्र इथून पुढे तो तिसरा चेंडू हाताळेल या स्पर्धेकरता. संदीपजी पाटील एसपी बिलोशी गावचं व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं शेवटच्या दिवशी फायनलच्या दिवशी सेमीफायनल, क्वार्टर फायनल आणि फायनल या दिवशी बाहेर असणाऱ्या षटकाराबाहेर जो षटकाराचा झेल जो बाहेर घेईल प्रेक्षक वर्ग, त्याकरताही 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सध्या 1000 रुपये कमावण्याची नामी संधी येते अक्षय नाईकला. विकेट हॅट्रिक ती घेतली जाईल का? मात्र बॅटर मैदानात आलाय. मनोज आलाय नवीन बॅटर. विकेट हॅट्रिक करता 1000 रुपये. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू, मात्र विकेट हॅट्रिक होईल का? रोहित पाटील चेंडू खाली, फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक अक्षय नाईकच्या नावावर. रमेशजी कदम यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज या विकेट हॅट्रिक करता. वाह, दर्जेदार खेळ. अक्षय नाईकनं पूर्णपणे बॅकफुटला टाकलं ते टीम श्रेयस एंटरप्राइजेस. एक संधी डीजेला. येणारे विकेट हे पराभवाच्या छायेकडे मात्र घेऊन जात आहेत श्रेयस एंटरप्राइजेसला. इथनं तुम्हाला उभारी घ्यायची आहे ना, तर मग चांगला खेळ करावा लागेल. नो डाऊट ती क्षमता मात्र या बॅटरकडे. प्रज्वल सावंत एका बाजूने नॉन स्ट्रायकर एंडवर आहे, मात्र आता नवी बॅटर मैदानात दाखल झालाय. उदयला आपण पाहतोय, त्याला आता उदय करावा लागेल. अक्षय नाईक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज करताना रोहित पाटीलला आपण पाहतोय. अक्षय नाईक एक मोठ्या तालमीतला एक मोठा खेळाडू. सज्ज झालाय अक्षय नाईक. पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 4 मात्र सज्ज झालाय. तर मी आमच्या मान्यवर विनंती करतोय, संतोषजी मोकाशी प्लीज मुख्य मंचावर यायचंय. संतोषजी मोकाशी हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. मुख्य मंचावर यायचंय मॅचचा आनंद घेण्याकरता. बरेचसे मान्यवर या प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला भेट देत आहेत. संतोषजी मोकाशी कोणसई गावचं हे व्यक्तिमत्व, तसेच रवींद्रजी भोईर साहेब तेही इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम यायचंय. बिलोशी संतोषजी मोकाशी, त्यांनाही मी विनंती करतोय की या मुख्य मंचावरनं मॅचचा आनंद घेण्याकरता. मॅच आपलं आहेत आणि आपण या मुख्य मंचावर आले तर नक्की शोभा वाढेल. तत्पूर्वी अक्षय नाईक त्यानं टीमला पूर्णपणे बॅकफुटला टाकलंय ते श्रेयस एंटरप्राइजेसला. जिथनं निखिल बागुल थोडासा प्रेशरमध्ये दिसला, त्यानंतर असा कोणता खेळाडू मैदानात आला नाही की ज्यानं ते प्रयत्न केले असावेत, मात्र बचावला गेलाय. मात्र अतिरिक्त बाहेर पंचांनी दर्शवलं बॉल वाईड आहे. या वाईडनं एकनं धावसंख्या वधारती आहे, जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. ती टीम श्रेयस एंटरप्राइजेस 61 धावांचा पाठलाग करताना 12 ही धावसंख्या असताना संतोषजी मोकाशी यांचंही क्रिकेटवर अफाट दर्जाचं प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व. सातत्यानं मग 40+ कुठेही स्पर्धा असू देत खेळण्याकरता सातत्यानं जात असतात. तत्पूर्वी अक्षय नाईक कोलंदाजी ट्रॅकवरनं वेग कमी आणि मात्र त्याला वेगानं पाठवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय षटकार 6. धावसंख्या 18 लागली आहे स्कोर कार्डवर. चेंडू टाकून झालेत, स्कोरर आम्हाला दर्शवतायत 5. म्हणजे शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल. धावसंख्या 18. अक्षय नाईक आपल्या गोलंदाजीत हा शेवटचा चेंडू हाताळताना मात्र सज्ज झालाय. समोर बॅटर प्रज्वल सावंत. नेक्स्ट बॉल
षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 6.0च्या सरासरीनं 18 धावा या लागल्या स्कोर कार्डवर. इथून पुढे येणारे बॉल 12 आणि 12 चेंडूंमध्ये आता इथून पुढे या धावा करायच्या असतील त्या 43. 12-43चं एक कठीण समीकरण मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे. या धावा होतील का, या धावा थांबवल्या जातील हे पाहावं लागेल. तिथपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे. थँक्यू डीजे. तर इथून पुढे येणारे बॉल 12 आणि 12 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या टोटल 43. मोठी धावसंख्या इथून पुढे चला मॅच स्पीडअप करायची आहे. निखिल बागुल तर मैदानात आले. पाणी हा एक बहाणा असू शकतो. कानमंत्र कदाचित एखादा देण्याकरता आले ते. तत्पूर्वी 12 बॉल आणि 43 इथून एखादा चमत्कार करावा लागेल. इथून एखादे जी सिंगल डबलनी धावसंख्या पुढे चालली आहे ना ती षटकार चौकारानं वाढवावी लागेल. निखिल बिलोशी टीमकडनं बिलॉंग करतो. निखिल उर्फ बाबू या वाडा तालुक्यातनं बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांना आपल्या टोपण नावानंच सातत्यानं वाडा तालुक्यातनं ओळखलं जातं. तो बाबू मात्र आता सज्ज होईल इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता. येणारे बॉल 12 आणि 12 मध्ये 43ची गरज आहे. चला मॅच स्पीडअप करा. रोहित पाटील लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. उद्या तिसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून 11 स्टार बोरांडे आणि साईशा क्वीन या टीम दोन्ही टीमनी लक्षात ठेवायचं आहे. उद्या परफेक्ट पहिला चेंडू 9 वाजता हाताळला जाईल. दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. उद्या बरोबर ठीक 9 वाजता या मैदानावर दिवस तिसरा या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र आता समोर निखिल जो सज्ज झालाय उर्फ बाबू. येणारे बॉल 12 आणि 12 मध्ये 43. हाफ ट्रॅकर होता. धनंजय आलाय नो डाऊट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला मॅच स्पीडअप करायची आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय सागर. अजूनही 3 मॅच इथून पुढे खेळवायचे आहेत. मॅच स्पीडअप करा प्लीज. थोडी घाई करा कारण की आयोजक ही पाठीशी आमच्या घाई करतायत. पूर्ण कमिटी मेंबर थोडी मॅच स्पीडअप करायची आहे. आजचा दिवसही लहान आहे. 22 डिसेंबर 365 दिवसापैकी सर्वात लहान दिवस. तत्पूर्वी सज्ज होईल न्यू बॅटर मैदानात आलाय सागर. त्याची वर्णी लागतीये. तर सागर आता कशा पद्धतीने खेळेल, या विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवेल का टीमला हे पाहावं लागेल. निखिल मात्र हाफ ट्रॅकर होतात. म्हणजे सध्या घाई झाली आहे श्रेयस एंटरप्राइजेस टीमला. तू चल मैं आया अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे. कोण मैदानात टिकून राहण्याकरता मात्र तयार नाही आहे. विकेट क्रमांक 7 परतीच्या प्रवासाला एक संधी डीजेला.
थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय फलंदाजी करण्याकरता. दीप दीप बागुल जो आलाय फलंदाजी करण्याकरता. 7 विकेट आतापर्यंत गेल्या टीम श्रेयस एंटरप्राइजेस या टीमच्या. धावसंख्या 18 आहे फक्त स्कोर कार्डवर. धावसंख्येचा ग्राफ आहे तो मात्र काही वाढत नाहीये. तत्पूर्वी सज्ज झालाय पुन्हा एकदा बाबू निखिल आपल्या गोलंदाजीत ना. धनंजय मात्र आलाय तिथपर्यंत चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होईल. एक सिंगल न धावसंख्या 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. निखिल प्रत्येक चेंडू धनंजय यांची अथक मेहनत दिसतीये मैदानात ना. शर्तीचे प्रयत्न करतायत प्रत्येक बॉलवर. सज्ज होईल पुन्हा एकदा निखिल. बाबू आडव्या पॅटनं प्रज्वलनं अगोदरच मन बनवलं होतं. तत्पूर्वी डॉटची होती उद्घोषणा. तिथून येणारा एक डॉट बॉल तुम्हाला विजयापासून दूर घेऊन जाईल ती टीम श्रेयस एंटरप्राइजेस. तत्पूर्वी मात्र हावी होताना दिसतोय श्री सिद्धिविनायक टीम. नेक्स्ट बॉल चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न. रोहित पाटील त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट. सिंगल न धावसंख्या 1 न वाढेल 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे ती टीम श्रेयस एंटरप्राइजेस. 61चा पाठलाग करताना 20 धावा स्कोर कार्डवर. मात्र अजूनही 41 धावांची गरज आहे. निखिल उर्फ बाबू पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर ना. प्रयत्न केले जात आहेत स्विच हिट खेळण्याचा. तो प्रयत्न तोही मात्र फसलाय. तत्पूर्वी 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 20 लागतीये स्कोर कार्डवर. मात्र इथून पुढे येणारा अंतिमचं आणि शेवटचं षटक चला तर दर्शन मोकाशी नो डाऊट मॅन फ्रॉम कोणसई या गावातनं बिलॉंग करतोय. तो मात्र गोलंदाजी ट्रॅकवर नाही. इथून सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. येणारे बॉल 6 आणि 6 चेंडूंचा जर विचार केला तर 41 धावांची गरज आहे. एक मोठं लक्ष. जितना अक्षय नाईक पहिल्या ओव्हरमधनं गोलंदाजीला आला ना त्यानं कोणत्याच प्रकारची संधी दिली नाही या टीमला पुढे येण्याची. कारण की पहिल्याच ओव्हरमधनं प्रेशर त्यांना क्रिएट करून दिला. वन बाउन्सचा इशारा दिला जातोय स्क्वेअर लेग पंच त्यांच्याकडनं. शैलेशजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेकरता शुभेच्छा येत आहेत. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा सज्ज होईल दर्शन मोकाशी. चेंडू क्रमांक 2 फलंदाज बाद. दर्शन मोकाशी ज्यांना आपल्या वैयक्तिक गोलंदाजीचा विचार करत मात्र दुसऱ्याच चेंडूवर विकेट मिळवून दिली आहे. विकेट क्रमांक 8. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू डॉट हाताळलाय. तर विचार केला या टीमचा तर एक परफेक्ट बॉलिंग लाईन आहे. मग दर्शन मोकाशी असेल, अक्षय नाईक असेल, रोहित पाटील असेल, निशांत पाटील एक पार्ट टाइम गोलंदाज आहे त्यांच्याकडे. बाबू देखील त्याच पद्धतीनं चांगली गोलंदाजी.
मात्र नेक्स्ट बॉल ज्यावरनं 2 क्षेत्ररक्षकांमधला गॅप, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा. चांगला बॉल, चांगला बॉल. डॉट बॉल ची मात्र उद्घोषणा होतीये. इथनं औपचारिकता मात्र जी शिल्लक राहिली आहे या मॅच मधनं, दर्शन मोकाशी शेवटचा बॉल हाताळण्याकरता इथून सज्ज होईल. चांगली गोलंदाजी दर्शननं देखील केली आहे. शेवटचा बॉल, सबमरीन डिलिव्हरी, जिथनं चेंडू पडल्यानंतर कोणत्याही प्रकारची उसळी न घेता मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. खेळ संपलाय. श्री सिद्धिविनायक टीम मात्र जिंकली आहे.